MSCIT इरा सेशन 17 बघणार आहोत आणि या सेशनमध्ये सुरुवात करूया. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या अशा प्रकारे. आणि टायपिंग झाल्यानंतर सेव्ह करा, ओके करा आणि याला एंड एक्झाम इथे करून घ्या कन्फर्म. तर या ठिकाणी आपलं हे टायपिंग पूर्ण झालं. आता आपण बघणार आहोत सेल्फ पाथ लर्निंग. तर सुरू करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, फर्स्ट क्वेश्चन, वी कॅन नॉट सर्च रेडी टेम्पलेट ऑनलाईन. तर या प्रश्नाचा आन्सर आहे सेकंड, फॉल्स. तर आपण ऑनलाईन रेडी टेम्पलेट सर्च करू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे, इन विच फॉर्मॅट वी शुड सेव्ह द डॉक्युमेंट. त्याचा आन्सर आहे फर्स्ट, .docx. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ फॉन्ट्स. तर याचा आन्सर आहे फोर्थ, इटॅलिक. फॉन्ट कॅटेगरीमध्ये येत नाही हा. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, वन्स यू हॅव प्लेस्ड द पिक्चर इन युअर डॉक्युमेंट यू कॅन नॉट रिसाइज इट. तर याचा आन्सर आहे सेकंड, फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच स्टेप यू विल फॉलो टू इन्सर्ट फुटर इन युअर डॉक्युमेंट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन्सर्ट फुटर अँड एडिट फुटर. आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपला, टू एक्सपोर्ट द डॉक्युमेंट यू हॅव टू क्लिक ऑन डॅश डॅश टॅब. त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, फाईल टॅब. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालंय. आणि आता आपण बघूया नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये आपल्याला या ठिकाणी 5 प्रश्न दिले. फर्स्ट क्वेश्चन, अ डॅश डॅश इज यूज बाय ऑर्गनायझेशन टू असाइन अ व्हॉलंटियर फॉर स्पेसिफिक इव्हेंट ऑर प्रोजेक्ट्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, व्हॉलंटरी फॉर्म. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग यू कॅन यू क्रिएट अ व्हॉलंटियर फॉर्म. त्याचा आन्सर आहे फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. तर हे 3 आन्सर या ठिकाणी बरोबर आहे, सेव्ह. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, यू हॅव क्रिएटेड अ फॉर्म अँड वॉन्ट टू इन्सर्ट युअर कंपनीज लोगो इन इट, विच टॅब ऑन द मेनू बार अलाउ यू इन्सर्ट अ लोगो इनटू युअर फाईल. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपण लोगो वगैरे इन्सर्ट करू शकतो. फोर्थ क्वेश्चन, ऑन द डॅश डॅश टॅब ऑफ द मेनू बार यू विल फाइंड द सेव्ह ऑप्शन. तर सेव्ह ऑप्शन आपल्याला कुठे मिळेल, तर फाईल टॅबमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अँड लास्ट क्वेश्चन, अंडर विच टॅब ऑफ द मेनू बार विल यू फाइंड द एक्सपोर्ट ऑप्शन. त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, फाईल टॅबमध्ये आपल्याला एक्सपोर्ट ऑप्शन बघायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे जे सेल्फ नॉलेज चेक होतं ते पूर्ण झालं आहे. आणि आता आपण बघूया प्रॅक्टिकल प्रश्न, गायडेड डू इट युअरसेल्फ. तर यामध्ये प्रॅक्टिकल प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट रियल रेकॉन हार्डवेअर स्टोअर. इन द लेटर हेड बॉडी अप्लाय द डार्क ब्ल्यू अँड टेक्स्ट कलर युझिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप अँड फॉन्ट कलर. तर डॉक्युमेंटमध्ये रियल रेकॉन हार्डवेअर स्टोअर नावाचं एक हेडिंग आहे, त्याला डार्क ब्ल्यू कलर द्यायचा आहे. तर या ठिकाणी हे रियल रेकॉन या टेक्स्टला सिलेक्ट करा. या ठिकाणी फॉन्ट कलर दिलेला आहे, फॉन्ट कलरला क्लिक करा आणि यामध्ये डार्क ब्ल्यू कलरला क्लिक करा, डार्क ब्ल्यू. आणि त्यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द कम्प्लीट टेक्स्ट रियल रेकॉन @gmail.com गिवन ॲट द टॉप लेफ्ट साइड ऑफ द गिवन डॉक्युमेंट. चेंज द लाईन स्पेसिंग 1.15 युझिंग होम टॅब, पॅराग्राफ ग्रुप अँड लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग. तर रियल रेकॉनची जी आहे आपल्याला याला सिलेक्ट करा. पूर्ण हे जे टेक्स्ट आहे या ठिकाणी हे पूर्ण सिलेक्ट करा आणि याची पॅराग्राफची लाईन स्पेसिंग 1.15 करायची. त्यासाठी इथे पॅराग्राफच्या या
लाईन स्पेसिंग ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये 1.15ला क्लिक करा आणि आता करा सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट अ टायटल ऑफ द डॉक्युमेंट अँड अलाइन इट लेफ्ट युजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप. तर डॉक्युमेंटची अलाइनमेंट लेफ्ट करायची आपल्याला. तर हे टायटल या ठिकाणी या टायटलला सिलेक्ट करा आणि यामध्ये लेफ्ट अलाइनला इथे क्लिक करा आणि नंतर सबमिट बटनला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द ईमेल realrecon19@gmail.com and make it bold by using home tab font group bold. तर रिअल रेकॉन या जो ईमेल आहे यामध्ये त्याला बोल्ड करायचं आहे आपल्याला. त्यासाठी हा ईमेल पूर्ण सिलेक्ट करा आणि या ठिकाणी बोल्ड ऑप्शनला क्लिक करा, इथे बोल्ड फॉन्ट स्टाईल आणि त्यानंतर सबमिट करा. अँड लास्ट क्वेश्चन, in the given document select the text real recon hardware store, change its font to Calibri Light and font size 10 by using home tab font group. तर सर्वात अगोदर या ठिकाणी हे रिअल रेकॉन टेक्स्ट सिलेक्ट करा. यामध्ये फॉन्ट आहे, यामध्ये कॅलिब्री लाईट या फॉन्टला क्लिक करा आणि त्यानंतर इथे फॉन्ट साईजमध्ये 10 या फॉन्ट साईजला क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं इथे हे डू इट युअर सेल्फ पूर्ण झालं प्रॅक्टिकल प्रश्न. त्यानंतर आता आपण बघणार आहोत प्रोसेस फोलिओ. सुरू करूया. स्टार्ट. एक 10 मिनिटाचं प्रॅक्टिकल सेशन इथे तुमचं सुरू होतं. 10 मिनिटं तुम्ही क्लासमध्ये ज्या असाइनमेंट शिकले आहात त्याचा तुम्हाला इथे सराव करायचा असतो. ॲटलिस्ट 1 मिनिट तरी तुम्हाला इथे काम करायचं आहे, कारण त्याशिवाय आपण इथे सबमिट करू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही क्लासमध्ये जे काय तुम्ही करता त्या गोष्टी इथे सराव करा. याच्यामध्ये इथे तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू असतं. तुम्ही काय करताय त्या गोष्टीचं इथे रेकॉर्डिंग स्टार्ट झालेलं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही एक फाईल इथे बनवली आहे. तर हिला सेव्ह करून घ्या. एका व्यवस्थित लोकेशनला सेव्ह करा, कारण जेणेकरून तुम्हाला ही फाईल तिथे अटॅच करायची. कुठलीही फाईल तुम्ही जी काय शिकता ती ओपन करा, सेव्ह करा आणि आता इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ओके करा. थोडंसं वेट करा. इथे रिस्टार्ट बटन आला, तर रिस्टार्ट आल्यावर पुन्हा स्टार्ट नाही करायचं आहे, तर या प्रोसेस फोलिओवरती एकदा क्लिक करायचं आहे, ज्याच्याने पुढची स्टेप येते. आणि आता काय करायचं, इथे परफॉर्म स्टेटस हे जे बटन आहे याला ऑन करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे, चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि जी फाईल तुम्ही सेव्ह केली असेल ते फाईल या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, जिथे कुठे असेल त्या लोकेशनवरनं, आणि ओपन करून इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपली फाईल इथं सेव्ह झाली. आता आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन अ प्रोफेशनल डॉक्युमेंट फॉन्ट हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स. यू शूड यूज प्रॉपर फॉन्ट दॅन अ फॅन्सी वन. सो चेंज द फॉन्ट द सिलेक्टेड टेबल टू एरियल. तर यामध्ये हा जो डेटा आहे या डेटाचा फॉन्ट आपल्याला एरियल करायचा आहे. त्यासाठी आपण जाणार या ठिकाणी फॉन्टमध्ये एरियल नावाचा एक फॉन्ट आहे, त्याला क्लिक करा. अशा प्रकारे इथे सिम्युलेशन पूर्ण झालं. आता आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. तर या सेशनची शेवटची टेस्ट आहे ही. मायक्रोसॉफ्ट वर्ड OS इज पॉप्युलर अँड पॉवरफुल अल्टरनेटिव्ह टू द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. त्याचा आन्सर आहे ट्रू. सॉरी, तर याचा आन्सर फॉल्स आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे, तर हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. फॉल्स याचा आन्सर आहे. This version of Unix is an open source operating system that is the alternative to Windows. तर युनिक्सला लिनक्स हे एक अल्टरनेटिव्ह व्हर्जन आहे.
पुढे आहे द ऑपरेटिंग सिस्टीम इज वाईडली यूज बाय सर्व्ह ऑन द वेब मेन फ्रेम कॉम्प्युटर्स अँड व्हेरी पॉवरफुल पर्सनल कॉम्प्युटर्स. तर याचा आन्सर आहे बघा फोर्थ युनिक्स. अँड लास्ट क्वेश्चन मॅक ओ एस इज अन एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मॅक ओ एस हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही आहे, तर ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. याचा आन्सर आहे फॉल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे सेशन पण या ठिकाणी पूर्ण झालं आहे. आशा करतो